नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. दिल्लीचा बॉम्बस्फोट होऊन आज आता दुसरा दिवस. 10 तारखेला बॉम्बस्फोट झाला. मी आज 12 तारखेला हा व्हिडिओ करते आहे. आणि गेल्या एका दिवसाभरामध्ये पुष्कळ लीड्स पोलिसांच्या हातामध्ये आलेले दिसतात. पोलीस म्हणण्यापेक्षा खास करून एनआयएचं जे तपास पथक आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या इतर सर्व एजन्सीज ह्यांना मी म्हणेन की अतिशय नेत्रदीपक असं यश मिळालेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या ज्या बॉम्बस्फोटांची मालिका आहे ती थांबवलेली असावी असा तर्क आता समोर येतो आहे. आणि त्याची तथ्य काय आहेत ती पहिल्यांदा आपण बघू. एक गोष्ट म्हणजे जी एक पांढरी गाडी आणि तिच्यामध्ये स्फोट झाला. ही गाडी पार्किंग लॉट मध्ये उभी केलेली होती, परंतु तिच्याच जोडीला एक लाल गाडी सुद्धा होती आणि ती एक इको सू होती. तिचा तपास पोलीस करत होते, त्याच्या मागावरती होते. ही गाडी त्यांना फरीदाबाद मध्येच एका ठिकाणी उभी केलेली दिसलेली आहे, तेव्हा त्याही गाडीचा आता ठावा ठिकाणा लागलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की जी महिला डॉक्टर शाहीन सईद, तिचा डॉक्टर भाऊ आहे परवेज अन्सारी, त्याला सुद्धा अटक केली गेलेली आहे लखनौ मधून. म्हणजेच केवळ ही बहीण कार्यरत होती असं नाही, तर तिचा भाऊ देखील या सगळ्या कारस्थानामध्ये सामील असावा आणि त्याला ताब्यात घेतलेला आहे डॉक्टरांनी, पोलिसांनी. आणि त्याला मुख्य म्हणजे दिल्लीला आणलं जातंय पुढच्या चौकशीसाठी. ही शाहीन सईद जी होती, तिने वैयक्तिक पातळीवरती जवळजवळ 40 लाख रुपयांची रक्कम उभी केलेली होती. आणि तुम्हाला आठवत असेल की एक घोषणा झालेली होती जयेश कडून की आम्ही आता महिलांची तुकडी बनवतो आहोत. ही घोषणा होऊन एक महिना सुद्धा झालेला नाही, परंतु ही जी आहे महिला ही त्या मोमिनात मध्ये अ, कार्यरत असताना दिसते आणि त्याच्यासाठी एवढा मोठा त्यांनी रक्कम सुद्धा उभी केलेली आपल्याला दिसून येते आहे. अल फला युनिव्हर्सिटी जी आहे, जिच्यामध्ये ह्या सगळ्या डॉक्टरांचं सगळं कोंडाळं होतं असं दिसतंय, तिथून जवळजवळ 7 ते 8 लोकांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे. याचाच अर्थ असा की हे डॉक्टर तिथे राहत होते, ते काही लपून छपून त्यांची कामं चालली नसावीत. काही ना काही लोकांना सुगावा लागला असेल, तिथल्या लोकांची त्यांनी कदाचित मदत सुद्धा घेतली असेल. आणि म्हणून ह्या लोकांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलेलं दिसतंय. त्याच्या विरोधामध्ये त्या युनिव्हर्सिटीनी कुकू कुकू करायला सुरुवात केली आहे की आमच्या नावाची बदनामी होते आहे वगैरे. परंतु बदनामी कसली आहे? तुम्ही जर का तिथे अशा पद्धतीचे गोंधळ घालू दिलेले आहेत, तुम्हाला काय कल्पना नव्हती इथे काय चाललंय? तुम्ही वेळच्या वेळी पोलिसांना का सावध केलं नाही? आपल्याकडची माहिती का दिली नाही? हे प्रश्न आहेत. तेव्हा हे जे कुकू करणारे लोक आहेत त्यांची सुद्धा मुळात चौकशी करायला पाहिजे. असं दिसतंय की अल्फलाच्या आवारामध्ये कदाचित एखादी मशीद असेल किंवा त्यांची संलग्न जी मशीद आहे तिचा जो इमाम आहे त्याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं दिसतंय. तेव्हा सगळं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते अल्फलावरती आहे. एक मौलाना इश्तियाक आहेत ज्यांनी ह्या सगळ्या डॉक्टरांना रॅडिकलाइज केलं मुळात. त्यांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे आणि ते पुलवामा मधून घेतलंय. त्यांच्या घरातल्या महिलांचे इंटरव्ह्यू दाखवत आहेत टीव्हीवरती आणि त्या म्हणतायत हा माणूस तर तिसरी पास आहे, तो डॉक्टरांना काय शिकवणार? परंतु डॉक्टरांना त्यांच्या विद्येमधलं काही शिकवणार आहे असा कोणी दावाच केलेला नाहीये. हा जर का मौलाना असेल आणि त्याला जो काही धर्म कळलेला आहे त्या धर्मानुसार तो जर का त्यांना रॅडिकलाइज करत असेल तर पोलिसांना त्याच्यामध्ये रस आहे. सगळ्यात धक्कादायक बातमी अशी की पोलीस जवळजवळ 7 ते 8 महिने या सगळ्या ग्रुपवरती नजर ठेवून होते, त्यांच्या सगळ्या हालचालींवरती नजर ठेवून होते आणि ते कुठे कुठे काय करतायत ह्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्यामध्ये असं दिसून आलं की ह्या सगळ्या गटाला खूप मोठ्या प्रमाणावरती मुळात दिवाळीच्या ऐन मुहूर्तावरती स्फोट करायचे होते, परंतु ते करायला जमलं नाही. किंबहुना त्यांनी कदाचित ते लांबणीवर टाकलं असेल. ह्याच ग्रुपच्या टार्गेट वरती होतं ते अयोध्येमधलं राम मंदिर होतं आणि काशी विश्वेश्वर मंदिर होतं. म्हणजे ही जी कॉन्स्पिरसी आहे ही कॉन्स्पिरसी काही छोटीशी आहे असं दिसत नाही.
गुजरातमध्ये जो डॉक्टर पकडला गेला तो रिसिन बनवत होता, ते विषारी जे रसायन बनवत होता ते महाप्रसादामध्ये मिसळून टाकायचं होतं. कारण ते कलरलेस ओडरलेस असतं, त्यामुळे ते टाकलं तर तुम्हाला सहजासहजी डिटेक्ट पण झालं नसतं. आणि अशातून लाखो लोकांचे प्राण गेले असते. लोकांचा देवळामध्ये मिळणाऱ्या महाप्रसादावरती सुद्धा विश्वास उरला नसता. इतक्या मोठ्या प्रमाणावरती जेव्हा हिंदूंच्या विरोधामध्ये एक प्रकारची आघाडी उघडल्यासारखं हे कारस्थान रचलं गेलं आणि ते ते कार्यवाहीत आणत होती. एक गोष्ट स्पष्ट आहे की हे सगळे नवशिके होते. म्हणजे त्यांचं जे नवशिकेपण आहे ते सगळं त्यांच्या हालचालींमध्ये दिसून येतो. एखादा जो सफाईदार असा ज्याला प्रशिक्षित असा जो टेररिस्ट असतो, तो काही छोट्या मोठ्या चुका करताना आपल्याला दिसत नाही, परंतु ह्यांच्या चुका होताना दिसत होत्या. तिसरी एक जी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की या सगळ्या हालचाली तुम्हाला करायच्या. त्यांनी जे अ, भाड्याने घेतलेली घरं होती त्याच्यामध्ये सुद्धा आणखी एका ठिकाणी त्यांना स्फोटकं मिळाली, ती हापूडमध्ये. म्हणजे दिल्लीपासून हापूड एक जवळ आहे गाव. त्या गावामध्ये जवळजवळ 200-300 किलो अ, स्फोटक ठेवलेलं होतं असं दिसून आलंय. ही स्फोटकं जी आहेत ती अमोनियम नायट्रेट जास्त मोठ्या प्रमाणात, आणि अमोनियम नायट्रेट जर का तुम्ही इथून तिथे नेण्याचा प्रयत्न केला तर कोणाला संशय येत नाही, कारण ते जनरल एक केमिकल आहे ज्याचे वेगवेगळे वापर केले जातात. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल फारसा संशय, आरडीएक्स तुम्ही इथून तिथे न्यायचा प्रयत्न केला तर पोलिसांना निश्चित संशय येईल की तुमच्या हालचाली कशासाठी चालू आहेत. पण ह्याच्या बाबत तसं म्हणता येत नाही. हा सगळा जो प्लॉट आहे, हा प्लॉट असाच होत नसतो. त्याच्या मागे आर्थिक ताकद उभी असायला लागते, आणि ही आर्थिक ताकद यांना कुठून मिळत होती त्याचा ज्या वेळेला थोडाफार उलगडा आजच्या घडीला जो होतोय, अजूनही पूर्णपणे सत्य पुढे आलेलं नाहीये, परंतु परदेशामधल्या अनेक संघटना ज्या आहेत त्या त्यांना मदत करताना दिसत आहेत, आणि त्याच्यामध्ये कतार मधल्या काही ज्या संस्था आहेत त्या पुढाकार घेताना दिसत आहेत. एक मला नेहमी अशी हे वाटते की आपल्याकडे FCRA म्हणजे तुमचं परदेशामधून जर का तुम्हाला देणग्या घ्यायच्या असतील तर त्याचा एक खास परवाना होम मिनिस्ट्रीकडून घ्यावा लागतो. त्याच्यानंतर मग तुम्ही परदेशामधून देणग्या स्वीकारू शकता. अन्यथा मग ते FCRA चे काही जे प्रोव्हिजन्स आहेत ते लागू होतात तुमच्या विरोधामध्ये. आणि अशा पद्धतीने जर का पैसा मिळवायचा असेल तर किमान जो अवधी म्हटला जातो तो 3 ते 4 वर्षाचा आहे. म्हणजे तुम्ही आज ट्रस्ट निर्माण केला तर त्या ट्रस्टला बाहेरून पैसा मिळवण्यासाठी 3 ते 4 वर्षाचा अवधी जावा लागतो. इतकी मोठी ती प्रोसेस आहे सरकारकडची, एक 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 स्टेप करत. पण हे जे कोणी ट्रस्ट वापरले गेले ते बरेच जुने, म्हणजे 10-12 वर्ष जुनेच ट्रस्ट वापरले गेले हा पैसा पाठवण्यासाठी असं दिसतंय. मजा अशी आहे की ज्या वेळेला समजा एखादी संस्था जी आहे तिला परदेशातून पैसा येतोय, आणि होम मिनिस्ट्रीने तुम्हाला आठवत असेल जवळजवळ 10,000 लोकांची लायसन्स त्यावेळेला रद्द केली होती. राजनाथ सिंग स्वतः गृहमंत्री होते. त्यानंतर ज्यांना लायसन्स मिळाली आहेत आणि ज्यांची टिकलेली आहेत त्या सगळ्यामध्ये, त्यांचं ऑडिट होतं का हा मूळ प्रश्न आहे. कारण तुम्हाला लायसन्स मिळालं आणि तुम्ही सगळे हिशोब नीट दाखवले, त्याच्यानंतर दरवर्षी हे ऑडिट व्हायला पाहिजे खरं म्हणजे, आणि त्यांना नेमका पैसा कुठून येतोय, काय येतोय, कशासाठी येतोय. एकच जी कुठची विदेशामधली संस्था असेल ती भारतातल्या किती जणांना असा पैसा देते आहे, कशासाठी देते आहे, असे वेगवेगळ्या पद्धतीने अनालिसिस करण्याची गरज आहे. तरच तुम्हाला हे सगळं ट्रेसबॅक करता येईल असं मला वाटतं. आणि हे काम कुठे होतंय की नाही याबाबत निदान माझ्याकडे तरी चित्र स्पष्ट नाहीये. हे सगळं जेव्हा आपण बघतो, म्हणजे दिवाळीच्या ऐन मुहूर्तावरचं हे, त्याच्यानंतर तुमचं लाल किल्ल्यावरती मी एक तुम्हाला ट्विट सांगितलं की त्या माणसाने ट्विट सकाळी केलेलं होतं की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती इथे पोलीस काय करतायत, गस्त का घालतायत लाल लाल किल्ल्यावरती, असं काय घडणार आहे, आणि त्याची तपास काम चालू आहे. असं एक प्रश्नार्थक त्यांनी ट्विट टाकलेलं आहे. सामान्य माणूस आहे तो, तेव्हा त्याला सुद्धा ती हालचाल दिसत होती. म्हणजे पोलिसांकडे
अतिशय चांगली खबर होती की लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये काही ना काहीतरी घडणार आहे. त्याला म्हणतात ना की चोर 10 पावलं पुढे असतो आणि पोलिसांना तिथपर्यंत पोचायला थोडा जो वेळ लागला त्याच्यामध्ये ही घटना घडून गेलेली आपल्याला दिसून येते. लाल किल्ला कव्हर झाला, दिवाळी कव्हर झाली, अयोध्या कव्हर झालं, काशी विश्वनाथ कव्हर झालं आणि अन्य मोठे मोठे ज्या देवळं आहेत त्यांचे महाप्रसाद त्यांनी कव्हर केले. अ, हे सगळं जे षडयंत्र आहे हे इथेच थांबलेलं नाहीये. आता पुढे बातमी आलेली आहे ती अशी आहे की येत्या 26 जानेवारीला जेव्हा युरोपियन युनियनच्या उर्सुला फोन डेर लायन ह्या आपल्या प्रमुख पाहुणे म्हणून त्या समारंभामध्ये येणार आहेत, तिथे सुद्धा काहीतरी घातपात करण्याचा ह्या लोकांचा प्रयत्न चालू होता असं दिसतंय. तेव्हा अ, त्याही अगोदर 5 आणि 6 डिसेंबरला आता फार काळ उरला नाहीये, 3 आठवडे राहिले. पुतीन येणार आहेत, दिल्लीमध्ये येत आहेत आणि त्याच्याबाबत अशीच कारस्थानं, हे एकच कारस्थान नसतं मित्रांनो, अशी अनेक कारस्थानं असतात. तुम्हाला आठवत असेल की सगळ्यांनी खिल्ली उडवलेली होती. असं काय होतं काय, बांगलादेशामध्ये एक माणूस बसतो आणि मोदी तिकडे बीजिंग तुमच्या तियानजिन शहरात जातात आणि तिथे त्यांच्यावरती हल्ला होणार आणि तो इथून सगळा कंट्रोल करणार वगैरे. जी खिल्ली उडवली जात होती की काय मोदींच्या जीवाला काही धोका बिका नाही, उगाच काहीतरी हवा पिकवली जाते आहे. तेव्हा आता ह्या लोकांना काय म्हणायचं आहे असा माझ्यासमोर प्रश्न आहे. कारण 26 जानेवारी पर्यंत जर का ह्या लोकांची मदत पोहोचलेली असेल तर 26 जानेवारीचं टार्गेट कोण असू शकतं? आहे काही एक्सप्लेनेशन त्यांच्याकडे? नाहीये. पण प्रत्येक वेळेला स्टर उडवायची, मोदींच्या जीवाला काही धोका नाही म्हणायचं आणि उगाच तुमची नाटकं चाललेली आहेत. कशासाठी? तर ते निवडणुकांच्यासाठी. हे सगळं सुद्धा बिहार निवडणुकीमध्ये भाजप हरणार, तेव्हा ते हरण्याच्या अगोदर भावनांना अ, म्हणतात ना शिळ्या कढीला उकळी द्यायची, तशा पद्धतीने हे भाजप करते म्हणून आरोप करायचे. म्हणजे किती बेशरमपणा असावा माणसाकडे, मला समजू शकत नाही की हे इतकं सगळं कारस्थान आहे, तुम्हाला एका शब्दाने कोणाला त्यांचा निषेध नाही करावा असं वाटतं? ही सुशिक्षित मंडळी एकत्र येतात, ती रॅडिकलाइज होतात, पैसा जमा करतात, स्फोटकं जमा करतात, ह्या पद्धतीच्या हल्ल्यांचं आयोजन करतात. ह्या कशावरती आवाज नाही करावासा वाटतं? या देशाचा प्रमुख विरोधी पक्ष त्याच्यावर मूग गिळून बसतो. का मूग गिळून बसता तुम्ही? तुमची लॉयल्टी आहे कुणाकडे? मग जेव्हा असे प्रश्न विचारले जातात तेव्हा तुम्हाला वाईट वाटतं की आमच्या देशप्रेमावरती प्रश्न उठवले जातात आणि हे कोण आम्हाला सर्टिफिकेट देणार आहे? तर आम्हाला सर्टिफिकेट देण्याची काही गरज नाही आणि सरकारलाही गरज नाहीये. फक्त तुम्ही तुमच्या वर्तनामधून तुमचा कल कुठे आहे हे दाखवून द्या. प्रश्नच उठत नसतात. प्रश्न उठणारच नाहीत. परंतु ते तुम्हाला करायचं नाहीये हे आहे आणि हे अशा पद्धतीचे विरोधी पक्ष आहेत म्हणूनच ह्यांची हिंमत वाढत असते मित्रांनो. हे जे सगळे दहशतवादी गट आहेत ना, ह्यांची हिंमत वाढवणारे कोण आहेत? ते जसे विरोधी राजकीय पक्ष आहेत तसेच ते आमच्याकडचे लिबरल विचारवंत राजकारणी, पत्रकार, बुद्धिवंत म्हणून मिरवणारे समाजामध्ये जे लोक आहेत ते आहेत. आणि केवळ ते सुद्धा नाहीयेत, त्यांच्या मागे उभी आहे ती फार मोठी निष्णात वकिलांची फौज उभी आहे. मला खात्री आहे हे सगळे जे कोणी आज अटकेमध्ये टाकले गेलेले आहेत ना, त्यांना जेव्हा कोर्टासमोर पेश केलं जाईल तेव्हा तुम्ही बघा कोण वकील म्हणून उभे राहतात ते. आणि ते वकील म्हणून उभे राहतात त्याच्या समोर तुमची ज्युडिशियरी कशी ततपप ततपप करायला लागेल हे सुद्धा बघण्यासारखं असणार आहे. हा काही केवळ नुसता अंदाज आहे असं नाहीये. मी काहीतरी कल्पनाशक्तीला ताण देऊन बोलते असं नाहीये. असे किती आपण उदाहरणं बघणार आहोत. अशी किती उदाहरणं आपण बघणार आहोत की हे अशा पद्धतीने दहशतवाद्यांना मदत होईल अशा पद्धतीचे कोर्टाचे निर्णय आपल्याला आलेले दिसतात. विरुद्ध पण आलेले आहेत, मी नाही म्हणत नाही. सगळंच काही काळं असतं असं नाही आणि कधीच काळं नसतं. सगळे हिंदू टेररिस्ट नसतात, सगळे मुसलमान टेररिस्ट नसतात. तशी सगळी ज्युडिशियरी सुद्धा सडलेली आहे असं मला कधी वाटत नाही. परंतु त्याच्या आतमध्ये बसलेले हे जे कोणी मोक्याच्या जागा गाठून बसलेली जी माणसं आहेत, ती माणसं तुमच्या आणि माझ्या चिंता वाढवतात.
आज सर्व लोकांच्या मनामध्ये जर का प्रश्न असेल तर हा की आम्ही सुरक्षित आहोत की नाही आमच्या देशामध्ये, हा प्रश्न आहे का तुमच्या मध्ये? तुमच्या मनामध्ये जरूर असेल, पण त्याच्यावरती तातडीने उपाययोजना करणारी पावलं उचलणारं दिल्ली सरकार आहे. एवढीच तुमच्या माझ्यासाठी एक दिलासा असलेली वस्तुस्थिती दिसते आहे. आणि त्या वस्तुस्थितीमुळे जे अस्वस्थ होतात ते विरोधी पक्ष, आज मी बघत होते परत की ते तुम्हाला आठवतं ना, द सन ऑफ अ हेडमास्टर वर्णन केलं गेलेलं होतं पत्रकारांनी, तसं आज चालू आहे तिकडे काही काही लोकांचं, की तो कसा अगदी सरळ मार्गी होता आणि तो कोणाशी बोलायचा नाही, तो किती अबोल होता आणि तो किती सच्छील होता, तो कसा शांत संयमी माणूस होता, अशी सगळी वर्णनं आपल्याला आज टीव्हीवरती बघायला मिळत आहेत. का मिळत आहेत बघायला ही सगळी? का मिळत आहेत? कोणी गेला का तिकडे? ते जखमी जे झालेले आहेत, जे ठार झालेले आहेत, त्यांच्या नातेवाईकांना भेटून त्यांच्या भावना काय आहेत बघितल्यात तुम्ही? तुम्ही टीव्हीवरती नाही बघितलं. तिथे जायला कोणाला वेळ नाहीये. कोणाला वेळ नाहीये. कारण त्यांचं दुःख जे आहे ना, ते दुःख पैसे मिळवून देत नाही. असं आहे. असो, मोदीजींना आमची एकच विनंती आहे की ती वाघनखं आहे, ती वाघनखं हातावर चढवा मोदीजी. कारण एक महत्वाची गोष्ट आहे, मी म्हटलं त्याप्रमाणे पैसा जर का कतारमधून आला असेल आणि असं म्हटलं जात आहे की हे सगळे जे आज ज्यांना तपासणीसाठी म्हणून ताब्यात घेतलं गेलेलं आहे किंवा ज्यांच्यावरती आता आरोप ठेवले जातील, या सगळ्यांच्या फोनची कसून तपासणी होते आहे. यांच्यापैकी काही जण स्मार्टफोन सुद्धा वापरत नव्हते, ते ते कीपॅड वाले फोन वापरत होते असं लक्षात आलेलं आहे. तेव्हा ते वापरून ते काय करत होते, कोणाला फोन करत होते? ती जी गाडी तिथे पार्किंग मध्ये होती, मग नंतर तो उमर डॉक्टर म्हणे सुधारी मशिदीत जाऊन बसला होता 3 तास, तिथे काय करत होता तो? आणि ते करत असताना नेमकं काय चाललेलं होतं त्या गाडीमध्ये? प्रश्न उभे राहतात. प्रश्न तो जिवंत नसणार आहे कदाचित आता, परंतु त्याचा फोन बोलका आहे, तो कोणाला फोन लावत होता आणि हे फोन कुठल्या परदेशामध्ये जात होते? तुम्हाला आणि माझी खात्री आहे, कोणी किती जरी सांगितलं की दिस इज होम ग्रोन टेरर अँड व्हॉट नॉट, तरी देखील कुठलीही मनात शंका असता कामा नये की हे कुठून आणि का झालेलं आहे. त्याची दिशा माहिती आहे आपल्याला. आणि इस्लामाबाद ची चड्डी पिवळी झालेली आहे, त्यांना कल्पना आहे की भारत आता काय करू शकतो ते, पण तरी सुद्धा करायचा मोह टाळता येत नाही. आणि इस्लामाबादला का करायचंय हे? जनरल आसिम मुनीर हे अशा पद्धतीने हाराकिरी करायला का तयार झालेले आहेत? त्यांना कळतंय पाकिस्तान हरणार आहे, पण तो हरलेला पाकिस्तान सुद्धा त्यांना हवाय, तो त्यांच्या स्वार्थासाठी हवाय. आणि त्याच्यावरचा व्हिडिओ मी तुम्हाला, ह्याच्या नंतरचा व्हिडिओ हा त्याच्यावरच करीन की मुनीर 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 यांनी हे काय रचलेलं आहे कुभांड सगळं, हे बघण्यासारखं आहे. तेव्हा एक लक्षात ठेवा, मोदीजी असतील, राजनाथ सिंग असतील, दोवल असतील, आमचे परराष्ट्र मंत्री असतील, गृहमंत्री असतील, ह्या सर्वांकडून दिशा एकच दिसते आहे. आणि दिशा एकच दिसते आहे, लक्षात ठेवा. मोदीजी वाघनखं चढवा, आम्ही सगळे तुमच्या प्रतीक्षेत आहोत. आणि सगळी जनता देशाची, तुम्ही म्हणलात की सगळे जे जखमी आहेत आणि जे बळी पडलेले आहेत त्यांच्या मागे जशी जनता उभी आहे तशी ती तुमच्या मागे सुद्धा उभी आहे. हाच संदेश आम्हाला तुम्हाला द्यायचा आहे. हा व्हिडिओ आवडला असेल अशी मला आशा आहे. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या. नमस्कार.